नमस्कार, मी फराह खान. तुम्ही बघताय न्यूज 18 लोकमत आणि प्राइम टाइम बुलेटिनमध्ये पुढच्या तासाभरात आपण आज दिवसभरातल्या सर्व महत्त्वाच्या घडामोडी बघणार आहोत. सुरुवातीला आपण उद्धव ठाकरे हे नेमकं काय बोलतायत नाशिकमधील वृक्षतोडीविषयी ते बघितलेलं आहे. यानंतर बातमी आहे नगर परिषदेच्या आखाड्यातून. नगर परिषद नगरपंचायतीच्या निवडणूक प्रचारासाठी 1 तास शिल्लक राहिलाय आणि या पुढच्या 1 तासामध्ये जर कोणी प्रचार करायला तुमची डोअरबेल वाजवेल तर घाबरू नका, कारण नगरसेवक पदासाठी जे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेले आहेत ते कदाचित प्रचारासाठी आलेले असतील आणि शेवटच्या क्षणापर्यंत एकनाथ शिंदे हे राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये जाऊन जोरदार प्रचार करताना दिसतायत. तर मतदारांना विविध विकास कामांची आश्वासनं सुद्धा दिली जात आहेत. जुन्नरच्या सभेत असंच मतदारांना आश्वासन देताना मुख्यमंत्री म्हणून उल्लेख त्यांनी केला. मात्र हे लक्षात येताच नगरविकास मंत्री असं म्हणत भाषण सुरू केलं. नेमकं काय घडलं पाहूया. शिवनेरी, लेण्याद्री, ओझर, नारायणगाव हजारो पर्यटक येतात ना, आणि म्हणून यांना चांगल्या सुविधा पुरवण्यासाठी मी आपल्याला एवढंच सांगतो की मुख्यमंत्री नगर विकास मंत्री म्हणून नगर विकास खात्याचा जो निधी आहे हा नगर परिषद नगरपंचायती या नगर विकास खात्याच्या अंतर्गत येतात. आवर्जून उपस्थित असलेले महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय दादासाहेब पवार, अजितदादा पवार, दादांचं नाव सातत्याने पुढे येतं. तर नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज्यभरात ठिकठिकाणी फिरून जोरदार प्रचार करतायत. मात्र लाव रे तो कॉल हा प्रचाराचा त्यांचा फंडा चांगलाच चर्चेत आलाय. प्रचार सभेमधून उपमुख्यमंत्री थेट मंत्र्यांना फोन लावून प्रलंबित विकास कामं किंवा नवीन प्रकल्पांबाबत आदेश देतात. यावरून आता विरोधकांनी शिंदेंची नक्कल करत जोरदार टोले लगावले. इथं अमोल खताळच्या संगमनेरला मी आलोय आणि त्यांची मागणी आहे MIDC पाहिजे. नोटिफिकेशन 2 महिन्यात काढणार. तर शिंदेंच्या या निवडणूक प्रचारातील फंडाची खासदार ओमराजे निंबाळकर यांनी मिमिक्री करत खिल्ली उडवली. हॅलो उदयजी, थांब ती नको. मी आता कळंबमध्ये आलोय. मी एकनाथ शिंदे बोलतोय. उदयजी तुम्हीच का मंत्री? हो साहेब बोला. मी आता कळंबमध्ये आलोय आणि कळंबच्या लोकांची एक समस्या आहे. इथलं एक हलगड दूध देत नाही, तर ह्या हलगडाचं दूध कृपा करून तेवढं काढून द्या. मग कधी होईल काम? लगेच मंत्र्यांनी सांगायचं. काय काळजी करू नका साहेब, एक चरवी भरून दूध मी 2 दिवसात आणून देतो कळंबला. कशाना हा नवा आम्हाला हा पद्धत आहे. काय बी आलं की हॅलो. लोकांना कसा बनवी करायचं. हा काय MIDC कुठे देणार ना? बघा हा द्यायची. अरे MIDC काय खेळणं आहे? 4 वर्षात झाली नाही तुमच्या. त्याच्या आधी तुमच्याकडेच होतं ना नगर खातं. 4-4.5 वर्षात झाली नाही. हा बरं मग माझा शब्द गेला नाही पाहिजे काय? त्या तिथल्या लोकांना म्हणजे मतदारांची कीव करावी वाटते. तर नगरमधल्या शिंदेंच्या लाव रे तो कॉलवरून थोरातांनी खोचक टोला लगावला होता. हॅलो, उदय बोलतो. उदय सामंतजी, मी इथं पांढरकवड्यात सभेत आलोय. लोकांची मागणी आहे, इथे रोजगार नाही मिळत, इथं MIDC पाहिजे, जागा द्यायला तयार आहे. जिथं जाल तिथं MIDC मंजूर. तर ओमराजेंनी जी टीका केलेली होती त्या टीकेला संजय शिरसाट यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं. मिमिक्री करतील ना, कारण की त्यांचा कंट्रोल आज सर्व मंत्र्यावर एकनाथ शिंदे साहेबाचा. त्यांनी जे काही आदेश दिला ते पाळायचं काम आम्ही सर्वजण करतोय. आणि हे जे काही मिमिक्री करणारे लोक आहेत ना, यांचा फोन यांचा नेते घेतात काही विचारा ना.
यांना मातोश्रीच्या गेटमध्ये येऊ देतात का हे विचारा ना. संघटना अशी चालत नसते. संघटना चालवण्यासाठी तेवढा एकमेकाशी संबंध घट्ट असावा लागतो. म्हणून शिंदे साहेबाचा आदेश आम्हाला सर्व मान्य असतो. तर दुसरीकडे राज्याच्या राजकारणामध्ये सुरू असलेल्या भाजपा आणि शिवसेनेमधल्या धुसफुशीचं आणि कुरघोड्या राजकारणाचं रणमैदान कोकणात आहे, जिथं दोन्ही बाजूंचे मोहरे हे राणे आहेत. कोकणातील महायुतीमधलं हे धुमशान थांबवण्यासाठी आत्मचिंतनाचा सल्ला मुख्यमंत्री